विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपण प्रणव उपासनेचा प्रकार या ठिकाणी पाहत आहोत. प्रणव उपासनेचा प्रकार पाहत असताना त्यामध्ये त्याचे चार पाद या ठिकाणी केलेले आहेत. आत्मा त्याचे 4 पाद, ब्रह्म त्याचे 4 पाद आणि ओंकाराचे 4 पाद या ठिकाणी करत असताना त्यामध्ये 3 पाद जे आहेत, आकार उकार मकार, विराट हिरण्यगर्भ ईश्वर, विश्व तेजस प्राज्ञ, हे सगळ्या स्थूल उपाधी, सूक्ष्म उपाधी आणि कारण उपाधिवान जे आहेत, जे उपाधीने युक्त आहेत, ते सगळं परब्रह्मच आहे. परंतु ते श्रेष्ठ परब्रह्म नसून ते अपर परब्रह्म रूपाने त्याची उपासना या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि त्याचं जे त्याची उपासना सांगत असताना त्याचं आपल्याला काय करायचं आहे, लय करायचं आहे. मग लय करता असताना काय करायचं आहे, तर आता या ठिकाणी जो आत्मा आणि स्थूल उपाधिवान होतो तेव्हा तो विश्व होतो, तेव्हा त्याला तो विश्व होतो. त्या विश्वाचं आणि स्थूल असणाऱ्या ब्रह्माची जी उपाधी आहे विराट, त्याच्याशी काय करायचं आहे, लय करायचं. म्हणजे ह्या विश्वाचा कुठे लय करायचं आहे, विराटात लय करायचं आहे. त्या विराटाचा लय कुठं होणार आहे, ओंकाराच्या प्रथम मात्रा जी आकार आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, लय करायचं आहे. मग विराटाची जी मुख आहेत आणि विराटाची जी अंग आहे, तीच असणारी अंग किंवा मुख कोणाची आहेत, विश्वाची आहे असं लक्षात घ्यायची. आणि तीच ओंकाराच्या प्रथम मात्रेची जरी म्हटलं तरी चालू शकतं. ठीक आहे. म्हणून अशा पद्धतीनं ते 7 मुख आणि आपले 7 अंग आणि 19 मुखांनी काय होत असतो, भोग असतो. मग त्याच्यामध्ये फक्त इतकंच फरक केला की त्यामध्ये काही भोग स्थूल असतात आणि काही भोग त्या ठिकाणी सूक्ष्म असतात असं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे ह्या ईश्वराने हे सगळे जगत निर्माण केलेलं आहे. तो भोग जेव्हा हा जीव घेत असतो तेव्हा त्याला स्थूल भोग असं म्हणायचं. आणि जेव्हा तो स्वप्न अवस्थेमध्ये जातो, तेजस होतो, तेव्हा तो जो भोग असतो तिथं काही ईश्वराने निर्माण केलेला स्थूल भोग नसतो, तो असतो मनमय भोग. म्हणून एक भोग त्या ठिकाणी स्थूल सांगितला आणि एक भोग त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने सांगितला. तर मग त्यावरती शिष्याने एक शंका केली होती, महाराज तुम्ही काही भोगाला स्थूल म्हणता आणि काही भोगाला सूक्ष्म असं म्हणता, पण असं तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण भोग जो असतो तो काही विषयाचा असतो असं नसतो, तर त्या विषयाच्या सापेक्ष असणारी आपल्या अंतःकरणामध्ये आसक्ती. काही विषय मग अनुकूल होतात आणि काही विषय आपल्याला प्रतिकूल होतात. विषय अनुकूलही होत नाही, विषय प्रतिकूलही होत नाही. त्या विषयाच्या संबंधाने आपल्याला अनुकूल प्रतिकूल ज्ञान होत असतो. म्हणून हा जो भोग असतो तो ज्ञानाचा म्हणजेच सुखदुःखाच्या ज्ञानाचा आपल्याला भोग होत असतो. म्हणून तुम्ही त्याला सूक्ष्म आणि स्थूल असं म्हणता. हे कसं काय म्हणता तुम्ही? त्यावरती श्री गुरु त्याला समाधान करून सांगतात की बाबा ही आपल्या अंतःकरणाची वृत्ती असते. ही वृत्ती जेव्हा आपण जागृत असतो तेव्हा ही वृत्ती बाह्य शब्दादी पदार्थांना, शब्दादी विषयांना ग्रहण करण्याकरता जात असते. तेव्हा ती प्रमाणाच्या द्वारे बाहेर जात असते. हे सारं आपल्याला माहिती आहे का? प्रमाण, प्रमातू, प्रमेय, प्रमा असे आपण त्या चैतन्याची नावं त्या ठिकाणी पाहिले. म्हणून हे सगळे काही बहिर्प्रज्ञ असणारे काही भोग आहे. ते भोग भोगण्याकरता जेव्हा तो तेजस रूपाने होतो तेव्हा तो बाह्य पदार्थाचे भोग भोगू शकतो का? ईश्वर रचित जे काही भोग आहे, स्थूल भोग, हे तो स्वप्नावस्थेमध्ये किंवा सूक्ष्म देहाभिमान धारण करतो. तेव्हा असा असणारा जो जीव तो बाहेर आणि जे काही स्थूल भोग आहे ते भोगण्याकरता जाऊ शकतो का? तर नाही जाऊ शकत. मग तो कधी भोगू शकतो? जेव्हा तो जागृत अवस्थेमध्ये असतो, स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो, तेव्हा बाह्य विषयानं त्या ठिकाणी भोगत असतो. बरोबर की नाही? आणि तेव्हा त्याच्या मनामध्ये चिंतन सुरू असतं तेव्हा तो बाह्य भोग भोगतो का आंतरभोग भोगत असतो? तो अंतर म्हणजे काय, तो फक्त सुषुप्तीमध्येच भोगतो आपलं सूक्ष्म देहाभिमान धारण करून स्वप्नामध्येच हे सगळं भोगत असतो असं पण म्हणू शकत नाही.
तो आता आपण कधी कधी डोळे झाकून शांत कधी कधी चिंतन करतो का नाही, चिंतन करतो कधी कधी एखादा पदार्थ एखादा विषय, तेव्हा तो भोगच होतो ना. तो त्याला बहिर्प्रज्ञ भोग म्हणू शकत नाही ना. त्याला कोणता भोग म्हणू शकतो, अंतर्प्रज्ञ भोग म्हणू शकतो. तेव्हा तो सूक्ष्म असणारा भोग आहे. आणि जेव्हा तो इंद्रियाच्या माध्यमातून म्हणजे प्रमाणाच्या माध्यमातून बाह्य भोग भोगत असतो तेव्हा त्याला बहिर्प्रज्ञ भोग म्हणायचं. म्हणून असं म्हटलं की जेव्हा तो स्थूल उपाधीचा अभिमान धारण करतो आणि बाह्य भोग भोगण्याकरता इंद्रियांच्याद्वारे वृत्ती बाहेर जाते आणि तो भोग भोगतो तेव्हा त्याला बहिर्प्रज्ञ भोग म्हणतात. आणि जेव्हा तो स्वप्नामध्ये असतो किंवा सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला तेजस म्हटलं जातं. तेव्हा बाकी जे स्वप्न वगैरे जे काही पडत असतात तेव्हा त्याला त्याचा काय होत असतो, भोग होत असतो. म्हणजे भोग शब्दाचा अर्थ काय घ्यायचा इथं, भोग शब्दाचा अर्थ काय घेणार तुम्ही आता, सुख दुःख, का सुखदुःखाचं ज्ञान, सुख दुःखाचं ज्ञान असं सुख म्हणायचं. दुःखाचं ज्ञान. तेव्हा त्याला अंतर्प्रज्ञ अशा पद्धतीचा भोग आपण म्हणू शकतो. बरोबर की नाही. मग आता विश्वाची अंतकर वृत्ती प्रज्ञा, अंतकर रूप प्रज्ञा बाहेर जाते व तेजसाची मात्र जात नाही. कारण तो कुठं असतो, झोपल्याच्या नंतर त्याचे काय हातपाय हालतात का, पण तो निलगिरी पर्वत वगैरे सगळं सगळं फिरून येत असतो, पण त्याचे काय हातपाय मात्र हालत नाही. म्हणजे अशा रीतीने काय ती वृत्ती आतच कल्पित होत असते त्या ठिकाणी. म्हणून विश्वाची वृत्ती बाह्य भोग भोगण्याकरता जात असते पण तेजसाची मात्र जात नाही. म्हणून विश्वास बहिर्प्रज्ञ आणि तेजसास अंतर्प्रज्ञ असं म्हटलेलं आहे. विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला. म्हणून फक्त आता कसं करायचा की हा विष्टी रूपाने विश्व स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो, ऐकणे, आणि तो आत्मा समष्टी जेव्हा तो स्थूल असणाऱ्या देहाभिमान धारण करतो तेव्हा त्याला एकाला म्हटलं जातं विश्व आणि एकाला म्हटलं जातं विराट. आणि यांचा काय सांगितलेला आहे, अभेद सांगितलेला आहे. आणि आता विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला. मग तेजस जो आहे त्याचा अभेद कोणाशी होऊ शकतो आता बरं, हिरण्यगर्भाशी त्याचा काय होत असतो, अभेद त्या ठिकाणी होत असतो. आणि दोघांची उपाधी कशी आहेत, दोघांची स्थूल अभिमानी जो असतो विष्टी त्याची उपाधी जी आहे तीच विराटाची उपाधी आहे का नाही. बरं, हिरण्यगर्भाची जी उपाधी आहे तीच उपाधी कोणाची त्या ठिकाणी, तेजसाची त्या ठिकाणी उपाधी. म्हणून त्यांचा काय होऊ शकतो, अभेद होऊ शकतो. आता ओंकाराची जी मात्रा आपण घेतो, प्रथम मात्रा, द्वितीय मात्रा आणि तृतीय मात्रा, जेव्हा विश्वाचा विराटाशी अभेद होतो तेव्हा त्या ओंकाराच्या कोणत्या मात्रेशी अभेद करू शकतो ते, आकार. आणि तेजसाचा जेव्हा हिरण्यगर्भाशी अभेद सांगितलं तेव्हा ओंकाराच्या कोणत्या मात्रेशी अभेद करायचा, उकार आहे का नाही. हा, असं लक्षात घ्यायचं. आता पुढं फक्त असा फरक करायचा आहे की जेव्हा तो प्राज्ञ होतो तेव्हा त्याला किती उपाधी असते, जेव्हा तो तेजस होतो तेव्हा त्याला किती उपाधी असते, आणि जेव्हा तो विश्व होतो तेव्हा त्याला किती उपाधी असते. तर त्याचा विचार आपण पुढं करणार आहे, म्हणजे पुढच्या पानावर तो येणार आहे. त्याचा पण मग त्या एक 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 उपाधीचा बाद करायचा. म्हणजे जेव्हा तो जागृत अवस्थेमध्ये किंवा स्थूल देहाचा अभिमान धारण करतो तेव्हा 3 उपाधी घ्यायच्या. जेव्हा तो तेजस होतो तेव्हा त्याला 2 उपाधी घ्यायच्या, आणि जेव्हा तो प्राज्ञ होतो तेव्हा त्याला 1 उपाधी घ्यायची. आणि ह्या 3ही उपाधींचा म्हणजे 3ही देहांचा अभिमान नष्ट झाला की चौथी जी आहे ती उपाधी नाही, तेव्हा त्याला तुर्य असं त्या ठिकाणी म्हणायचं. बरं, तसेच प्राज्ञा आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे, ऐक नाही. आणि प्राज्ञा असो किंवा ईश्वर असो यांची कोणती उपाधी आहे, कारण उपाधी आहे. म्हणून दोघांचे ऐके चिंतन कर. प्राज्ञा, ईश्वर आणि ओंकाराची तिसरी मात्रा मकार या तिघांचं तृतीयत्व समान आहे. म्हणून तिघांची एकता चिंतन कर. जागृतीत आणि स्वप्न जितके ज्ञान ते सर्व सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते. म्हणून तेव्हा त्याला काय म्हणायचं, प्रज्ञान घन म्हणायचं, आहे का नाही. प्रज्ञान घन जेव्हा म्हणतो का नाही तेव्हा त्याला नाव काय येतं, आनंद भूक. बरोबर ना. आणि जेव्हा तो प्रज्ञान घन जेव्हा होतो म्हणजे तो कारणोपाधी धारण करतो तेव्हा त्याला प्रज्ञान घन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तेव्हाच तो कोणता भोग असतो,
तर त्या ठिकाणी आनंद भोग असं म्हटलं जातं. जेव्हा तेजस रूपाने म्हणजे सूक्ष्म सूक्ष्म उपाधी धारण करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? त्या ठिकाणी कोणता शब्द घेतला आपण? हं? काल त्या उपाध्या लक्षात आहे का तुमच्या? जेव्हा स्थूल देहाचा अभिमान विभक्त धारण करतो, हा, विभक्त बुक नाही ना, विभक्त बुक आणि वियुक्त स्थूल. भोग म्हटलं जातं आहे का नाही? किंवा त्याला अजून एक हम्म. नाव दिलं तर का नाही काय माहिती. आणि स्थूल विभक्त देहाचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? कळलं नाही काय. बरं जाऊ दे, नाही कळलं तर राहू द्या, नंतर पाहू वाटलं तर. ते लिहून ठेवलं तुम्ही कशात तरी. स्थूल भूक आणि विभक्त भूक सांगितली होती 2 शब्द. आज सांगितलं होतं का? बरं असू हा, दे. स्थूलाचा आ बरं ठीक आहे. तसे सुषुप्तीत अविद्येत आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो म्हणून त्यास आनंदभोग असे म्हणतात. त्या भोगाची ही त्रिपुटी आहे ती अशी. बघा आता, तो जेव्हा प्रज्ञान घन असतो की नाही, आणि तो प्रज्ञान काय करतो जेव्हा त्या कारण उपाधीचा उपभोग घेतो असतो, ठीक आहे ना, तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? आनंदभोग असे म्हणतात. त्या भोगाची त्रिपुटी असते. आता आपल्याला माहिती आहे सुषुप्तीमध्ये आपलं जागृतीमध्ये त्रिपुटी पाहायला मिळते, स्वप्नामध्ये त्रिपुटी पाहायला मिळते. पण कारण दे अभिमान धारण करतो सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा त्याला तिथं त्रिपुटी असते का? तर तिथेही त्रिपुटी असते. तर ती त्रिपुटी जरा थोडी लक्षात घ्या कशी असते. चैतन्य प्रतिबिंब सहित आहे का नाही. आता चैतन्याचं काय पडलेलं त्या ठिकाणी? प्रतिबिंब पडलं आहे का नाही. आता ते प्रतिबिंब पडतं त्याच्या सहित त्याने युक्त काय असतं? जी अविद्या. आता आपण नेहमी पाहतो की नाही की अविद्या कशाच्या आश्रयाने असते? स्वतंत्र तर ती कशी राहू शकत नाही. ती असली तर कशाच्या आश्रयाने असते? चैतन्याच्या आश्रयाने ती अविद्या चैतन्याची. असते. मग जरी तुम्ही सुषुप्तीमध्ये असाल तर तिथं चैतन्य आहे का नाही? तिथं चैतन्य आहेच आहे. ठीक आहे ना. मग जिथं चैतन्य आहे तिथं अज्ञान आहे का नाही? अविद्या आहे का नाही? अविद्या त्या ठिकाणी आहेच आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. मग चैतन्य प्रतिबिंब, चैतन्याचं प्रतिबिंब सहित जी अविद्येची वृत्ती. आता ती कोणती वृत्ती झाली त्या ठिकाणी? अंतकरण वृत्ती तर होऊ शकत नाही, तर ती झाली कोणती वृत्ती? अविद्या वृत्ती त्या ठिकाणी झाली. तर ते काय झालं? अध्यात्म. अध्यात्म म्हणजे थोडक्यात काय झालं? ते इंद्रिय झालं असं लक्षात घ्या. परत अज्ञानाने आवृत्त. आता हे अविद्येने काय केलं? थोडक्यात झाकाळलंय का नाही त्याला? अविद्येनं त्या ठिकाणी त्याला झाकळलेला आहे. मग अज्ञानाने आवृत्त झाकळलेलं जे स्वरूपानंद आहे का नाही, ते काय झालं? आदिभूत झालं आहे का नाही. म्हणजेच तो काय झाला? आता भोगायचा काय त्या ठिकाणी? सुषुप्तीमध्ये विषयच भोगायचा आहे. पण कोणता विषय भोगायचा आहे? स्वरूपानंदाचा विषय भोगायचा आहे. म्हणजे तिथं वृत्ती आहे का? तिथं वृत्ती आहे. समाधीमध्ये काय गेले, झोपेमध्ये काय गेले, सुषुप्तीमध्ये काय गेले, आणि कसे जरी गेले तर तिथं ते कोणता तो जो आनंद होतो त्यांना, तर तिथं काही विषयाचा आनंद होत नाही. तो झाला कशाचा आनंद होतो? तर स्वरूपानंदाचा स्वरूपात. आनंद होत असतो. फक्त आता ते स्वप्नात घेता येत नाही, कारण स्वप्नामध्ये ते पदार्थ कल्पित तयार होत असतात, म्हणून विषय तयार होतात आणि त्या कल्पित विषयाचा भोग होत असतो. परंतु सुषुप्तीमध्ये मात्र स्वप्न तर काही, पदार्थ तर काही, चित्र तर काही दिसत नाहीचे, पण आनंद तर, सुख तर होतं. मग ते सुख कसं असतं? तर ते सुख मात्र आत्मस्वरूपाचं सुख असतं. म्हणून तो भोग असतो तो कशाचा असतो? स्वरूपानंदाचा भोग असतो. तिथं वृत्ती कोणती? इंद्रिय कोणती? अविद्या वृत्ती. हे त्या ठिकाणी इंद्रिय सांगितलं. आणि भोग कशाचा सांगितला? स्वरूपानंदाचा भोग सांगितला. आता तिथं मला सांगा, हा जो जीव असतो तर जीवपणा पण राहिलेला असतो तिथं, बरं खरं पाहायला गेलं तर जीवपणा कुठून राहणार ते मला सांगा. तो आता अभिमान तरी धारण करतोय का? करा बरं विचार. जेव्हा आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो, सुषुप्ती अवस्थेमध्ये कधी अभिमान धारण केलाय? हं? नाही. सुषुप्ती अवस्थेत आपण चिंतन करतो का? काय विचार करतो का? काहीच विचार करत नाही. मग तिथं त्रिपुटी तर असली पाहिजे का नाही? त्रिपुटी असली पाहिजे. आता 2 विषय झाले. मग त्रिपुटी सांगत असताना मग काय सांगितलं? प्रकर्षाने कोण असतो तो त्या ठिकाणी? प्रकर्षाने त्या ठिकाणी तो ईश्वरच असतो त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही. ईश्वरच म्हणजे तोच कोण असतो? सूत्रात्मा असतो. तो कोण असतो? साक्षीरूप असतो त्याचा, ठीक आहे ना. मग झाली का नाही त्रिपुटी? मग झाली अशा पद्धतीनं त्रिपुटी.
म्हणून ईश्वर कोण झालं, त्याचं अधिष्ठात्री दैवत झालं. या रीतीने विश्व बहिर्प्रज्ञ तेजस अंतर्प्रज्ञ. मग असा जर विचार केला तर विश्व कसं असतं, बहिर्प्रज्ञ भोग असतो, आणि तेजसाचा भोग कसा असतो, अंतर्प्रज्ञ असतो. ठीक आहे ना. बर. आणि प्राज्ञाचा जो असतो तो कसा असतो, पूर्ण प्राज्ञान घन असतो. हा त्यांचा भेद स्थूल, सूक्ष्म आणि अज्ञान या उपाधीमुळे आहे. बघा, हा त्यांचा जो भेद सांगितलेला आपल्याला, हा भेद, त्याच्यामध्ये भेद आहे का? वास्तविक पाहिलं गेलं तर चैतन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. मग आपणही काय केलं, जसं मागं चौथ्या तरंगामध्ये चिंतन केलं की जे चैतन्य असतं त्या चैतन्याला आपल्याला ओळख पटवून घेण्याकरता आपण त्याला कसं म्हणतो, घट उपहित, पट उपहित, मठ उपहित अशा उपाधीनं त्याला नावं त्या ठिकाणी दिली. वास्तविक पाहिलं तर त्याला नाव आहे का? नाही. पण त्या विषयाच्या सापेक्ष, त्या देशाच्या सापेक्ष त्याला आपण वेगवेगळी अशी नावं दिली. तसं आता याच असणाऱ्या चैतन्याला जेव्हा तो जागृतीमध्ये असतो तेव्हा तो कोणत्या शरीराचा अभिमान धारण करतो, तर स्थूल देहाचा अभिमान धारण करतो असतो. स्वप्नामध्ये जातो तेव्हा तो तेजस होतो, आणि जेव्हा सुषुप्तीत जातो तेव्हा त्याला आपण प्राज्ञ म्हणतो. आणि त्याला काय असतात, सूक्ष्म उपाधी, कारण उपाधी आणि स्थूल उपाधी असते. उपाधीमुळे त्याला वेगवेगळी नावं येतात, नाही तर त्याला तशी नावं नाही. त्याला बहिर्प्रज्ञ पण म्हणता येत नाही, त्याला अंतर्प्रज्ञ म्हणता येत नाही, आणि त्याला प्राज्ञान घन सुद्धा म्हणता येत नाही. पण उपाधी सापेक्ष त्याला असे वेगवेगळी नाव येत असतात. मग त्याला कोणत्या वेळेला किती उपाध्या असतात बरं का. जेव्हा तो सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला किती उपाध्या, जेव्हा तो कारण शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला किती उपाध्या, आणि स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला किती उपाध्या असतात, त्यांचा विचार करायचा. आता आपलं मुद्दा काय चाललेला आहे, जेव्हा ते ब्रह्म न्याय होत नाही तेव्हा त्याला काय करायचं, ध्येय करायचं. ध्येय करायचं, मग ध्येय करत असताना काय केलं की ध्येयामध्ये पण फरक केला. त्याचं काय करायचा, लय चिंतन करायचा. बरोबर ना. मग आता आपल्याला काय करायचं, ह्या तीनही उपाध्यांचा काय करायचं आहे, लय करायचं आहे, आणि चौथी मात्रा जी आहे त्याच्याशी आपल्याला ऐक्य करायचं आहे. तर ते ऐक्य आता कसं होणार आहे पहा. आता हा त्यांचा भेद स्थूल, सूक्ष्म आणि अज्ञान या उपाधीमुळे आहे. त्यात प्राज्ञाची अज्ञान ही एकच उपाधी आहे. आता जेव्हा प्राज्ञ रूपाने असतो, जेव्हा तो जीव चैतन्य, त्या असणाऱ्या प्राज्ञाची अज्ञान ही एकच उपाधी. मग ते कोणतं अज्ञान म्हणायचं, घन अज्ञान म्हणायचं. बरं, तिथं काय आहे का, तिथं काय ते 15व्या अध्यायामध्येच ओवी होती की, आता ते मला ओवी पुन्हा आठवणी जाऊ दे, नाही आठवत तर नाही आठवू दे. त्या प्रज्ञाची एकच उपाधी, म्हणजे तिथं काय असतं, घन अज्ञान सुषुप्ती. तिथं पूर्णपणे काय असतं, त्यात विपरीत ज्ञान किंवा सुपरीत ज्ञान याच्यातलं कोणतं ज्ञान असतं बरं त्याला, आ त्याला कोणतं एखादं ज्ञान होत असतं का? हे ज्ञान स्वरूपाचं ज्ञान आहे, म्हणजे हे चांगलं विहित ज्ञान आहे, आणि हे निषिद्ध ज्ञान आहे, किंवा हे विपरीत ज्ञान आहे. देह तादात्म्य करतो का स्वरूपाचं तादात्म्य करतो? जेव्हा तो सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो, जेव्हा तो प्राज्ञान घन म्हणून असतो, तेव्हा त्याला कोणतं ज्ञान असतं, का घन अज्ञान असतं पूर्णपणे? घन अज्ञान असतं, घन पूर्ण अज्ञान घन असतं. अज्ञान असतं पूर्णपणे गाढ अशा पद्धतीचं. किर्र अंधार कसा असतो तसं घन अज्ञान त्या ठिकाणी त्याचं असतं. कोणाचं? तेजसाचं असतं का स्थूलाचं असतं, तेजसाचं असतं का विराटाचं असतं का प्राज्ञाचं असतं? प्राज्ञाच असतं. प्राज्ञाचं. आणि सुषुप्ती अवस्थेत कारण देह अभिमान असतो तेव्हा त्या ठिकाणी पूर्णपणे काय असतं, घन अज्ञान त्या ठिकाणी असतं, आहे का नाही. म्हणून त्याला दुसऱ्या उपाध्या तरी घेता येतील का, का ही मी तेजस आहे, मी विश्व आहे, अशा उपाध्या तर त्याला कळतात का, किंवा मी आता प्राज्ञ झालो हे तरी त्याला कळतं का? काहीच कळत नाही, आहे का नाही. मग तिथं काय राहतं, फक्त अज्ञान एवढीच उपाधी राहते. बरोबर ना. घन अज्ञान सुषुप्ती एवढीच उपाधी राहते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ही कारण उपाधी म्हटलं जातं. त्यात प्राज्ञाची अज्ञान ही एकच उपाधी, कोणती? अज्ञान. त्याच्यानंतर रामकृष्ण ओवी आहे, घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणते. हा स्वप्न हर जागृती हा फळ भाव केयाचा. हा. मग आता ते सुषुप्तीमध्ये पूर्णतः अज्ञान राहिलं, बरोबर ना. ते बीज रूपाने राहिलं ना, घन अज्ञान सुषुप्ती. आणि स्वप्नामध्ये ते प्रतीतले येतात का, चित्र वगैरे काही पदार्थ दृश्य दिसतात का नाही?
हा, आणि स्वप्नात जे दिसतात आहे का नाही, ते जागृतीमध्ये सत्य मानतो का आपण? जागृतीमध्ये मात्र सत्य मानत नाही. पण आता लक्षात घ्यायचं, मग जेव्हा तो स्वप्नामध्ये असतो किंवा सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो, तो तेजस होतो, तेव्हा त्याला आहे ना आणखीन एक उपाधी वाढते बरं का. त्याला आणखीन एक उपाधी वाढते. ती कोणती? तेजसाची एक उपाधी वाढते. कोणती उपाधी वाढते? ती सूक्ष्म उपाधी वाढते, आहे का नाही. जेव्हा तो प्राज्ञ रूपाने असतो तेव्हा त्याला कारणाची एक आज्ञान उपाधी त्या ठिकाणी असते, असं लक्षात घ्यायचं. तेजसास अज्ञान व सूक्ष्म या दोन उपाधी आहेत. जेव्हा तो तेजस होतो का नाही, तेव्हा तो कारण सुषुप्तीतली काय करतो? एक उपाधी घेतो, आणि हे सगळे दृश्य पदार्थ पाहतो का नाही, ते दृश्य पदार्थ त्याला पाहायला मिळतात. पण ते स्थूल असतात का सूक्ष्म असतात ते सगळे पदार्थ? ते पदार्थ कोणते असतात? सूक्ष्म असतात. मग सुषुप्तीची एक उपाधी आली, ऐक नाही, अज्ञानाची कारणाची एक उपाधी आली, कारण देहाची एक उपाधी आली, आणि जेव्हा तो सूक्ष्म देहाचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याची ती सूक्ष्म उपाधी एक आली, आणि मागची एक उपाधी त्याच्यामध्ये आली. कोणती आली? अज्ञान ही उपाधी त्यामध्ये एक आली. पण जेव्हा तेजस रूपाने होतं तेव्हा त्याला किती उपाध्या धरायच्या? दोन उपाध्या धरायच्या. आता स्थूल देहाचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला तीन उपाध्या घ्यायच्या. तीन उपाधी. सुषुप्तीतली एक उपाधी घ्यायची, सूक्ष्मातली एक उपाधी घ्यायची, आणि स्थूलातली एक उपाधी त्याच्या ठिकाणी घ्यायची, असं लक्षात घ्यायचं. जेव्हा तो जसं जसं स्थूलातून सूक्ष्मात जातो, स्थूलातून कारणात जातो, तेव्हा त्याच्या उपाध्या कमी होतात, आणि सुषुप्तीतून स्वप्नातून जागृतीमध्ये येतो तेव्हा त्याच्या काय होतात? उपाध्या वाढत जातात. मग आपल्याला काय करायचंय? वाढवायचं का लय करायचंय? लय करायचं. हा, लय करत जायचं. म्हणजे असा विचार करत 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 मागं जायचं. शेवटी अमात्रा, स्वयंपद लक्षण, तत्पद लक्षण किंवा ओंकाराची अमात्रा, तिथं जायचं आपल्याला. बघा, त्यात प्राज्ञाची अज्ञान ही एकच उपाधी आहे. तेजसास अज्ञान व सूक्ष्म ह्या दोन उपाधी आहेत. आणि विश्वास, ऐका ना, विश्वास म्हणजे कोणी विश्वास ठेवणारा विश्वास नाही. तर विश्वास शब्दाचा अर्थ काय होतो? विश्व, म्हणजे त्याला विश्वास असं म्हटलं, ऐका नाही. विश्वास, अज्ञान, सूक्ष्म आणि स्थूल अशा तीन उपाधी आहेत. उपाधीच्या न्यून्याधिकतेने त्याचा भेद आहे. त्याच्यामध्ये भेद कसा आहे? उपाधी सापेक्ष आहे ना. जास्त उपाध्या, तीन उपाधी झाल्या मन स्थूल अभिमानी, दोन उपाध्या झाल्या म्हणजे सूक्ष्म अभिमानी, आणि एकच उपाधी राहिलं तर तो कारण अभिमानी, असं त्याच्यामध्ये नाव येतात. म्हणजे त्याच्या उपाधी अधिक जास्त, त्याच्यामुळं त्याच्यात काय आलेलं आहे? भेद आलेला आहे. वास्तविक पाहिलं तर त्या चैतन्यामध्ये काही भेद आहे का? भेदच नाही, आहे का नाही, असं लक्षात घ्यायचं. वस्तुता भेद नाही. त्यातील अनुगत चैतन्य तिन्ही उपाधीहून रहित आहे. आता त्याच्यामध्ये सुषुप्तीमध्ये चैतन्य आहेच ना, चैतन्य अनुगत त्यामध्ये आहेच आहे. स्वप्नामध्ये आहे, सुषुप्तीमध्ये आहे, जागृतीमध्ये आहे. चैतन्य तुका म्हणेस आहे, देव आहे तैसा आहे. देव जसा आहे तसाच आहे. का ते चैतन्यात काही बदल आहे? फक्त उपाध्या वाढत आहेत. कधी कधी उपाध्या कमी होतात आणि कधी कधी उपाध्या वाढत चालतात, असं लक्षात घ्यायचं. जेव्हा तुम्ही स्वरूपाचा यथार्थ बोध करून घेता तेव्हा कोणती तरी उपाधी राहते का साऱ्या उपाध्यांचा बाद होऊन जातो? तुमचा निश्चयच होऊन जातो ना, ह्या उपाध्या सगळ्या कशा आहेत? मिथ्या आहे, असा निर्णय आपण त्या ठिकाणी करू शकतो. पण ह्या सगळ्या उपाध्या मिथ्या आहे, हा निर्णय तुम्ही सुषुप्तीत करू शकता का तर स्वप्नात करू शकता का जागृतीमध्ये करू शकता? उलट जागृतीत केलं पाहिजे. का? कारण तिन्ही उपाध्या समोर असतात ना, ऐक नाही. काय उपाध्या बरोबर, काय उपाध्या समोर आहेत कारण काय उपाध्या समोर नाही, त्याचा निर्णय करता येईल का? नक्की. आता समजा आपण असं विचार करा की नक्की याच्यामध्ये तीन तीन मित्र आहे का नाही, त्या तीन मित्रापैकी नक्की चुकीचा कोण बोलतो, खोटा कोण बोलतो, आहे का नाही. याने त्याचं नाव घ्यायचं, त्याने त्याचं नाव घ्यायचं, असं म्हणण्यापेक्षा एक काम करा, तिघांना समोर बोलवा, आणि तिघांना समोर बोलून अशा पद्धतीने काय म्हणा, सांगा आता याच्यातलं खोटं कोण बोलतंय, मग तिथं कबूल होईल का नाही. तसं ह्या सगळ्या उपाध्यांचा त्याग करायचा असेल, लय करायचा असेल तर कोणत्या अवस्थेत जावं लागेल आपल्याला? जागृतीत का स्वप्नात का सुषुप्तीत जावं लागेल? जागृतीमध्ये. म्हणजे जागृती. म्हणजे जागृतीमध्ये असेल तेव्हा किती उपाध्या असतील? तीन उपाध्या. हा, हे लक्षात आलं ना तुमच्या? जागृतीमध्ये असेल तेव्हा
3 उपाध्या असतात आणि तीनही उपाध्यांचा आपल्याला आता ह्या पाठामध्ये निर्णय करता येईल का नाही. या तीनही उपाध्या कशा आहेत त्या ठिकाणी वेगळ्या आहेत आणि उपाधी वेगळे. तुम्ही निर्विकार आणि निर्विकार असणारी चौथी मात्रा जी आहे तिला काय म्हणायचं, तुर्यक असं म्हणायचं. तुर्यक मात्रा म्हणजे चैतन्य तिन्ही अवस्थेमध्ये कसं आहे, सारखं आहे असं लक्षात घ्यायचं. आणि त्या आणि उपाध्या मात्र कमी अधिक अशा पद्धतीनं असतात. म्हणून न्यून्याधिकतेने त्यांचा भेद आहे, वस्तुता भेद नाही. त्याच्यातील अनुगत चैतन्य तिन्ही उपाधीहून रहित आहे. तिन्ही उपाधीचे अधिष्ठान तुर्यक आहे का नाही. तुर्य म्हणा, तुर्यक म्हणा, तुर्यगा म्हणा. आता त्याला काही बरीच नावं त्या ठिकाणी येत असतात. म्हणजे तुर्यक शब्दाचा अर्थ काय, म्हणजे जसं जे शुद्ध चैतन्य आहे, म्हणजे उपाधी वेगळं निर्विकारी असंग जे चैतन्य आहे तेच कोणतं चैतन्य आहे, तुर्य अशा पद्धतीचं चैतन्य आहे. ते बहिर्प्रज्ञ, अंतर्प्रज्ञ किंवा प्रज्ञानघन नाही. आता हे बहिर्प्रज्ञ, अंतर्प्रज्ञ, प्रज्ञानघन ह्या सगळ्या उपाध्या आल्यात का नाही, त्या शरीराचा अभिमान धारण केला म्हणून. आणि त्या शरीराचा अभिमान धारण करताना तिथला त्याने काय घेतला होता, भोग घेतला होता. भोग विषयाचा घेतला होता का सुख दुःखाचा, परत विचारतो. सुखाचे ज्ञान. सुख दुःखाचा सुखदुःखाचे ज्ञान. आहे का नाही, सुख दुःखाच्या ज्ञानाचा भोग घेतला होता. म्हणून त्याला बहिर्प्रज्ञ, स्थूल उपाधिवान, आंतरप्रज्ञ, सूक्ष्म उपाधिवान आणि प्रज्ञानघन, कारण उपाधिवान अशा पद्धतीचा तो का होता, त्याचा भोग होता. ऐक नाही, वास्तविक पाहिलं तर तो चैतन्याला भोग होता का, चैतन्याला कोणत्याही प्रकारचा भोग नाही असं लक्षात घ्यायचं. म्हणून बहिर्प्रज्ञ, आंतरप्रज्ञ किंवा प्रज्ञानघन मात्र ते चैतन्य नाही असं लक्षात घ्यायचं. तसेच ते बुद्धीचा किंवा कोणत्याही इंद्रियांचा विषय नाही. आता ते चैतन्य ते बुद्धीचा विषय होईल का, बुद्धीचा विषय होत नाही. कोणत्या इंद्रियाचा विषय होईल का, इंद्रियाचा विषय होऊ शकत नाही. काय होय, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिघे, ते इंद्रिया किरजोगे होईल काय. तिथं मनाचं नख जाईल का, बुद्धीची दृष्टी जाईल का, आणि ते इंद्रियांना कधी विषय होईल का, इंद्रियांना कधी विषय होऊ शकत नाही. कधीच कोणाचा ते विषय होऊ शकत नाही. अशा पद्धतीचं काय ते चैतन्य आहे. असे जे तुर्य आहे त्याच परमार्थाचा चतुर्थ पाद आहे का नाही. त्यालाच काय म्हणायचं, तो परमार्थाचा चतुर्थ पाद. म्हणजे किती पाद केले ते आपण, 4 पाद केले होते. 3 पाद जे असतात त्याचा काय करायचा, बाद करायचा. आणि चौथा जो पाद आहे त्या पाद म्हणजे तत्पद लक्ष किंवा स्वयंपद लक्ष ते जे आहे कोणाचं, आत्म्याचं, त्याचा काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला स्वीकार करायचा. जसं माऊली म्हणतात का नाही, मन थोनी नवनीता. आता हे मन थोनी नवनीता इथं लावलं तरी चालेल का नाही. हे मंथन चाललंय का नाही, लय चिंतन चाललं. म्हणजे पहिल्यांदा दूध घ्यायचं, ते दूध थोडं तापवायचं, नंतर त्याला थंड करायचं ऐक नाही, नंतर त्याच्यामध्ये विरजन घालायचं, नंतर त्याचं दही बनवायचं, आणि नंतर ते उन्हवणी. आणि काय शब्द आहे त्याला, उन्हवणी एक शब्द आहे, दुसरं काय, थंड घालायचं पाणी, त्याला काय म्हणता तुम्ही, मावशीला माहिती असेल ना. उन्हवणी म्हटल्याच्या नंतर जरा कोमट पाणी घालायचं, थोडं गार पाणी घालायचं, असे शब्द आहेत त्याला काहीतरी. विरजन तर घातलं, आता ते झालं ना दही त्याचं तयार. पण ते आता तूप काढायचं ना, लोणी काढायचे, लोणी काढताना थोडं कोमट पाणी, नंतर परत गार पाणी. हा म्हणजे त्याला उन्हवणी वगैरे असे काहीतरी 2 शब्द आल्यात. उन्हवणी, गरमणे का गारवणे, काय माहिती काहीतरी शब्द आहे त्याच्यामध्ये. असं चला, उन्हवणी, आळवणी, आळवणी असं काहीतरी म्हणतात. उन्हवणी, आळवणी. जे कोमट पाणी वाता, थंड पाणी वाता, अशा पद्धतीने ते सुरुवातीला थोडं गरम पाणी म्हणजे कोमट पाणी जर घेतलं आणि घुसळायला सुरुवात केली, नंतर ते लोणी काढल्याच्या नंतर गार पाण्यामध्ये टाकायचं. आता लोक बर्फ वापरतात, ते लगेच आळवलं जातं, त्याच्यामध्ये आळवणी वगैरे असं केलं जातं. जसं त्या दुधामध्ये आहे का नाही, दुधवणी वगैरे ते तूप काढण्याकरता जसं आपल्याला हे घुसळण करावं लागतं आहे का नाही. मग एका बाजूला असं असणारं ताक निघतं आणि एका बाजूला सारा असणारं लोणी निघतं. तर आता याच्यामध्ये तुर्यक आहे का नाही, जो चतुर्थ पाद आहे, हा आपल्याला ते तूप ताकाच्या ठिकाणी घेता येईल का लोणीच्या ठिकाणी घ्यावा लागेल, तुर्यक. आणि ताक जे आहे ते कशाच्या ठिकाणी घेऊ शकता. आता
सगळं आलं ना त्याच्यामध्ये उपाध्याने उपाध्या तिन्ही उपाध्या तशी आहे का नाही बहिर्प्रज्ञ आंतरप्रज्ञ आणि प्रज्ञान घन आहे का नाही आकार उकार मकार विराट हिरण्यगर्भ आणि सूत्रात्मा ईश्वर विश्व तेजस आणि प्राज्ञ हे सगळे काय काय झाले अपारमार्थ रूप झाले म्हणजे परमार्थ नाही अपारमार्थ रूप आहे असं लक्षात घ्यायचं. आता जो अपारमार्थमध्ये गुंतला त्याला पुढं किती किती कशा कशा मार्गाने जावं लागतं देवयान मार्ग अर्चरादी मार्ग वगैरे हे बरेच त्यामध्ये आलेले आणि जो तुर्यक चौथ्या पादाची जो उपासना करतो ओंकारातल्या तर तो काय होतो या लोकांमध्ये मुक्त होतो आणि बाकीचे मात्र अशा पद्धतीने ह्या लोकातून त्या लोकात त्या लोकातून त्या लोकात आणि आपल्याला ऐकायला सुद्धा छान वाटतं वा 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 किती छान चालले छान चाललं नाही ते भोगायला आल्यावर माणसाला कसं कसं जावं लागतं ते त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे की नाही चौथं जे पाद आहे त्याच्याशी काय करायचा आभेद करायचा. बरं इथं काय क्रिया करायच्यात का फक्त चिंतन करायचे काही हालचाल करायची का आपल्याला काही डोक्यावर वजन घ्यायचं का काही मग फार जड होईल वगैरे काही असं होईल का चिंतन करायचंय. चिंतन करायचे आणि हे चिंतन बसता बसता आहे का नाही चिंतने चिंतने तद्रूपता इतकं सोपं करून दिले परंतु ते आपल्याला आडव्यात घुसायची जास्त सवय लागली त्याच्यामुळे तो जीवपणा जास्त वाढत चाललाय आपला. चला असो कुठे आलतो ते हा त्याच परमार्थाचा चतुर्थ पाद ईश्वर साक्षी आहे का नाही शेवटी तो कोण होतो ईश्वर साक्षी त्या असं शुद्ध ब्रह्मरूप जाण या रीतीने दोन प्रकारची परमात्म्याची स्वरूपे सांगितली. एक काय सांगितलं लोणी आणि एक काय सांगितलं ताक असं लक्षात घ्यायचं. तर एक काय सांगितलं एक परमार्थ रूप ऐक नाही जे तुर्यग आहे आणि दुसरे जे काय सांगितलं अपरमार्थ रूप म्हणजे बाकीचे असणारे तीन पाद ते आपण ताकाच्या ठिकाणी घ्या. असे तीन पाद अपरमार्थ रूप आहे आणि तुरिये पाद परमार्थ रूप आहे. आता हे आपल्याला याच्यातलं कळालं कुठं आत्म्याचं आणि ब्रह्माचं कळालं. ठीक आहे. आता आत्म्याचं आणि ब्रह्माचं सांगत असताना आत्मा आपण आणि ब्रह्म आपल्याहून भिन्न असं आपण धरतो की नाही म्हणजे तत्तोम अशी तर त्याच्यामध्ये काय घ्यायचं तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ. आता तत्पदाचा वाच्यार्थामध्ये काय येईल बरं तत्पदाच्या वाच्यार्थामध्ये काय येईल बरं ते ब्रह्माच्या ठिकाणीच घेणार आपण ना ठीक आहे ना. मग त्या तत्पदाच्या वाच्यार्थामध्ये काय येईल बरं आता किती पाद येतील उपाध्या विराट हिरण्यगर्भ आ त्या तत्पदाच्या वाच्यार्थामध्ये किती पाद घ्यायचे आणि लक्षार्थामध्ये किती पाद घ्यायचे तिन्ही येतील ना वाच्यार्थात तीन पाद घ्यायचे ऐक ना जे अपरमार्थ रूप आहे ऐक नाही आणि त्या ठिकाणी लक्षार्थामध्ये किती पाद येईल एकच पाद येईल ना एकच आहे. एकच येईल शेवट एकच येईल ऐक नाही हा आणि तोम पदाच्या वाच्यार्थामध्ये तीन पाद जातील ऐक नाही कोणाचे समजा आत्म्याचे किती पाद जातील तीन पाद जातील कोणकोणते जातील बरं स्थूल सूक्ष्म आणि कारण विश्व तेजस आणि प्राज्ञ हे गेले का नाही हे कोणते वाच्यार्थाचे आहे का नाही आणि लक्षार्थाचा कोणता पाद आहे ब्रह्म शुद्ध साक्षी आत्मा साक्षी कुटस्थ हे घे ना आहे का नाही हा चौथा तुर्य अशा पद्धतीचा पाद आहे आणि आहे का नाही तत्पदाचा कोणते आसार अपरमार्थ रूप वाच्यार्थ विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर अहो तत् झाल्याच्या नंतर तोम तत्पदाने काय घ्यायचं बरं आपण तत्पदा ईश्वराच्या ठिकाणी घेतला नाही आपण ब्रह्म आणि ईश्वर आणि तोम पद आपल्यासाठी घेतलं ना आत्म्यासाठी असं लक्षात घ्यायचं आहे का आणि अशी पदाने काय सांगितलं एकत्व सांगितलं. आता परत सांगतो तत्पदाचा वाच्यार्थामध्ये काय आलं विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर किंवा सूत्रात्मा आलं. ठीक आहे ते काय आहे अपरमार्थ रूप आहे त्याचा काय करायचा त्याग करायचा आणि जे तत्पदाचं लक्षार्थ आहे त्याचा काय करायचं आपल्याला स्वीकार करायचा ते तुर्यग आहे असं लक्षात घ्या. तुर्यग म्हणजे आपल्या जीवाच्या सापेक्षाने घ्यायचं ईश्वराच्या सापेक्षाने मात्र हे काहीच नसतं असं लक्षात घ्यायचं. आणि जेव्हा तुम पदाचा आपण वाच्यार्थाने विचार करतो तेव्हा विश्व तेजस आणि प्राज्ञ हे काय अपरमार्थ रूप आहे ताकासारखे आहे त्याचा त्याग करायचा आणि जो लक्षार्थ आहे ते स्वयंपद तत्पद नाही स्वयंपद आहे का नाही किंवा तुम पदाचा लक्षार्थ आत्मा साक्षी कुठं असतं त्याचं काय करायचं ऐके करायचं. आता हे लक्षात आलं का नाही तसं आता परत असं लक्षात घ्या आता ओंकाराचं आपल्याला सांगायचंय ओंकाराचा वाच्यार्थ काय आणि ओंकाराचा लक्षार्थ काय वाच्यार्थ
आकार उकार आणि मकार ह्या 3 मात्रा गेल्या आणि लक्षार्थातली कोणती मात्रा अमात्रा. अमात्रा त्याच्याशी काय करायचं आपल्याला स्वीकार त्या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. एक पारमार्थ रूप आणि दुसरे अपारमार्थ रूप. पहिले 3 पाद अपारमार्थ रूप आहे आणि तुर्य पाद पारमार्थ रूप आहे. ओंकाराशी तशीच 2 स्वरूपे आहेत. आता ओंकाराची सुद्धा काय करायची तशीच करायची वाच्यार्थाने लक्षार्थाने पारमार्थ रूप आणि अपारमार्थ रूप. आकार उकार मकार हे काय आहे अपारमार्थ रूप आहे आणि अमात्रा मात्र पारमार्थ रूप आहे असं विचार करा. 2 रूपे आहेत आकार उकार मकार. मात्ररूप जे वर्ण आहे ते अपारमार्थ रूप आहे. ह्या सगळ्या काय आहे मात्रा आहे ना. याच्यामध्ये अमात्रा आहे का कुठं ह्या सगळ्या मात्रा आहेत आहे का नाही. आपल्याला काय पाहिजे अमात्रा पाहिजे ज्याच्यामध्ये मात्रा नाही अशी मात्रा पाहिजे. ते कोणतं आहे एक बिंदूला वगैरे वरलं काढलंय का नाही ते बिंदूलाच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. ते अपारमार्थ रूप आहे आणि त्या मात्रा जे व्यापक आहे का नाही त्या मात्रामध्ये जे व्यापक आहे ते आस्ती भाती प्रिय रूप आहे. आस्ती भाती प्रिय म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सत चित आनंद रूप जे आहे का नाही ते सगळ्याचं काय आहे अधिष्ठान चैतन्य आहे. ते मात्र कसं आहे पारमार्थ रूप आहेत. त्यास श्रुतीत अमात्रा म्हणतात. आता त्याला कोणती उपाधी लावली का त्याला आकाराची उपाधी लावली का मकाराची लावली का कोणती उपाधी लावली त्याला कोणतीही उपाधी लावली नाही. ते उपाधी रहित म्हणजे मात्रा रहित म्हणजे कोणतं झालं अमात्र रूपाचं झालं. ठीक आहे ना. कारण त्या परमार्थ स्वरूपाच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही आहे का नाही. मात्रेचा कोणता विभाग आहे का ओंकाराचं जे 3रं स्वरूप आहे त्याच्यात मात्रेचा कोणता विभाग आहे का आकार विभाग आहे का मकार विभाग आहे. आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकारी असे काही विभाग आहे का एकही विभाग नाही. ती विभाग रहित मात्रा आहे बरोबर ना. मात्रा विभाग नाही. या रीतीने ओंकार मात्राशी अभेद चिंतन करणे. या रीतीने ओंकार मात्रेशी तो विश्व आहे तो विराटात घालून त्याला कुठं घालायचं आकार मात्रेत घातलं. तेजस आहे त्याला हिरण्यगर्भात घालून कोणत्या मात्रेत घालायचं उकार मात्रेत घातलं. प्राज्ञाला कुठं घातलं सूत्रात्मा ईश्वरामध्ये घालून त्याच्यात ती मात्रा कुठं घालायची मकार मात्रेमध्ये घालायची. या तिन्ही उपाधीचा अशा पद्धतीनं बात करून जे चौथं उरतं आहे का नाही त्या चौथ्या मात्रेचा काय करायचा अमात्रेचा त्या ठिकाणी स्वीकार करायचा. असं त्या ओंकाराचं काय करायचं आपल्याला चिंतन करायचंय. आकार उकार मात्रेचं चिंतन करायचं नाही. उरला उरे विठ्ठल जे तत्व उरतं दुजे खंडे तरी अवघा उरला तो हरी. आता दुजे खंडे याच्यामध्ये काय काय खंडे करायचं काय काय खंडित करायचं दुजे सांगा बरं तिन्हीचं सांगा. ओंकाराचं सांगा ओंकाराचं सांगा आत्म्याचं सांगा आणि ब्रह्माचं सांगा. दुजे कोणकोणतं खंडे बरं बोला गोरक्ष महाराज. आत्म्याचं सांगा कोणत्या भागाचा खंड करायचा खंडित करायचं. जे उपाधिवाणी म्हणजे विश्व तेजस आणि प्राज्ञ यांचा खंड करून जे साक्षी चैतन्य हा ते स्वीकारलं. ठीक आहे. आणि ब्रह्माचं विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर या उपाधीचं हे खंडे आणि उरलेलं चौथं आहे की नाही. आणि ओंकाराचं आकार उकार मकार हे खंड करून अमात्र जे त्याचा अमात्रेचं काय करायचं म्हणजे उरला तो हरी आहे का नाही. उरणार काय शेवटी ओंकारात अमात्रा उरणार आहे. आत्म्यामध्ये साक्षी आहे का नाही तो उरणार आहे त्या ठिकाणी. आणि किंवा तत्पदाचं लक्षार्थ त्या ठिकाणी आत्मा उरणार आहे शेवटी. आणि नाही ब्रह्म उरणार आहे. आणि आत्म्याचं त्या ठिकाणी स्वयंपद लक्षात किंवा तोमपद लक्षण त्या ठिकाणी असणारा साक्षी आत्मा कुठस्थ उरणार आहे. याचा काय करायचं आहे स्वीकार करायचा आहे. बघा आता त्याचं लय करायचं आपल्याला. ओंकार मात्रेशी अभेद चिंतन झाले तरीही आकारादी मंत्राचा लय चिंतन करणे शिल्लक आहे. आता ठीक आहे. आता ओंकार मात्रेशी अभेद चिंतन झाले तरी काय करायचं आकारादी त्या आकाराच्या मात्रा आहे का नाही आकार उकार मकार या मात्रेचा सुद्धा काय करायचं लय करायचा आहे. कसा करायचा आहे वरून खाली जसं मागच्या तक्त्यावर केला की नाही
तसाच लय करून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि त्या उपाधी ज्या आल्यात ना, त्या उपाधीचं पण काय करायचं आहे, स्थूल सूक्ष्म आणि कारण म्हणजे त्या उपाधी आहेत ना, त्या उपाधीचा काय करायचं आहे, त्याच्यामध्ये स्वीकार करायचा. आणि त्याचा जो भोग आहे तो भोग कोणता आहे, बहिर्प्रज्ञ, आंतरप्रज्ञ आणि प्रज्ञानगण असे जे भोग आहे का नाही, त्या भोगाचं सुद्धा त्याच्यात काय करायचं आहे, लय करायचं आहे. बघा आता तरी या आकारादी मात्रांचा लय चिंतन करणे शिल्लक आहे, तो लय चिंतनाचा प्रकार सांगतो. बघा आता कसं सांगितलं, स्थूल ऐक नाही. आता जेव्हा ते स्थूल असतं की नाही, त्याला काय म्हणायचं, स्थूल अकार ऐक नाही. ती कोणती मात्रा झाली, स्थूलामध्ये आकार मात्रा झाली. सूक्ष्म त्याच्यामध्ये कोणती मात्रा आहे, उकार रूप आहे. ऐक नाही, ती मात्रा कशी आहे, उकार रूप आहे. सूक्ष्म ऐक नाही, सूक्ष्म जे आहे ती उकार रूप आहे, कारण म कार रूप आहे. ऐक नाही, तो कांतातला मकाराची मात्रा मकार रूप आहे आणि कारण मकार ओंकाराचे तुर्य अमात्र रूप आहे. ऐक नाही, इथं काय करायचं, इथं तुम्हाला हा तक्ता नाही, जर इथालचा विषय नाही कळाला तर त्या तक्त्यावरला विषय कळाला का नाही. मग इथालचा विषय नाही कळाला तर नाही कळू द्या, फक्त तक्त्यावरला विषय घेतला ना तरी संगती तशीच लागू शकते आपल्याला. ठीक आहे ना. जे तुर्य अमात्र ब्रह्मरूप आहे. ऐक नाही, आता याच्यात काय करायचं, ओंकाराचे तुर्य अमात्र रूप आहे, जे ते तुर्य अमात्र ब्रह्मरूप आहे आणि शुद्धाचे ठिकाणी दोन्ही कल्पित आहे. आता बघा, अमात्र जे सांगितले का नाही, ते तुर्य अमात्र ब्रह्मरूपच आहे आणि शुद्धाचे म्हणजे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी दोन्ही कल्पित आहे. आणि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी त्या दोन्ही वरले जे आहेत ते दोन्ही कल्पितच आहे का नाही, ते दोन्ही पण त्या ठिकाणी कल्पितच आहे, असं लक्षात घ्यायचं. दोन्ही कल्पित घ्यायचं म्हणजे काय काय यायचं बरं, त्याच्यात दोन्हीमध्ये काय काय आलं, परमार्थ रूप अपरमार्थ रूप. हे दोन्ही कल्पितच घ्यायचे, कारण उपाधी सापेक्ष त्याला म्हटलं ना. अहो मला सांगा, आता प्रकाश आहे, हा प्रकाश तुम्ही कशाच्या सापेक्ष घेतला, अंधाराच्या सापेक्षच तुम्ही प्रकाश म्हणले ना. तसं ते परमार्थ रूप आहे आणि अपारमार्थ रूप आहे, ही कल्पनाच नाही केली का आपण, ही कल्पनाच केली ना. त्याच्या ठिकाणी आहे का काही कल्पना, ऐक नाही, कोणत्या प्रकारची कल्पना नाही. ऐक नाही, असं लक्षात घ्यायचं. काय उभे त्याच्यामध्ये काहीतरी अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशम अवयम शासन कचित कर तुम्हाला हसी. त्याच्यात खाली उभे आल्या बघा, ते देखे सारसार विचारता भ्रांती ते पाया सारता सार ते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयकारो तो जयाचा विस्तारो जेथ नाम वर्ण आकारो चिन्ह नाही. त्याला नाम वर्ण आकार चिन्ह वगैरे काय आहे का, काहीच नाही, अशा पद्धतीनं आहे. मग पारमार्थ रूपही त्याला म्हणता येत नाही आणि अपारमार्थ रूप सुद्धा त्याला म्हणता येत नाही, असं लक्षात घ्या. म्हणून शुद्ध जे ब्रह्म आहे ते दोन्ही परमार्थ रूप आणि अपरमार्थ रूप ह्या सगळ्या काय उपाध्याच आहे असं म्हणू शकतो. आणि त्या कशा आहेत, कल्पित आहे, म्हणून दोन्ही तद्रूपच आहे. म्हणून त्या दोन्ही काय तद्रूप त्या स्वरूपाच्याच आहे. या रीतीने ज्या ओंकाराच्या परमार्थ रूप, बघा आता या रीतीने ओंकाराच्या परमार्थ रूप अमात्रेच्या ठिकाणी सर्वांचा लय केला, आहे की नाही. मग आता ओंकाराची जी सगळ्यात श्रेष्ठ मात्रा कोणती आहे, परमार्थ रूप शुद्ध असणारी मात्रा, त्या अमात्रेच्या ठिकाणी सर्वांचा काय केला, लय केला. आकार मात्रेचा, उकार मात्रेचा आणि मकार मात्रेचा, स्थूलाचा, सूक्ष्माचा आणि कारणाचा, विश्व तेजस प्राज्ञाचा, विराट हिरण्यगर्भ ईश्वराचा, सगळ्यांचा काय केला, त्या ठिकाणी लय केला. वरून खाली आपण काय करू आलो, लय करत आलो, असं लक्षात घ्या. तो अमात्र रूप परमात्मा मीच आहे असे एकाग्र चित्ताने चिंतन करावे, ऐक नाही. आणि आता काय करायचं, आता एक असं ते आता असं मोबाईलमध्ये असं चित्र वगैरे काढून दाखवलं असतं ना, फळ्या वगैरे, किंवा ते आता AI ते एक नवीन तयार केलेलं आहे, ऐक नाही. तर ते काय करायचं की एखादा असा एकदा समजा असा तक्ता घ्यायला, समजा इथं बघा, आता इथं आहे ना, इथं अशा रेषा आखायच्या, ठीक आहे. ही 4-4 पाद केले. आता तो पाद आहे या ग्रंथासारखाच पाद आहे का नाही. आता हा ग्रंथ आपला पाद नाही, तो चौकट जे काढलेला आहे, तक्ता जो काढलेला आहे तो असंच तक्ता काढलेला आहे ना, असंच असं ना. तर इथं काय येणार आहे, इथं स्थूल सूक्ष्म आणि
इथं स्थूल, सूक्ष्म, कारण आणि अमात्रा आहे का नाही, इथं येतं का नाही, 4-4 पात केले का नाही. मग याच्यात समजा आपण पाणी भरलेले आहे का नाही, आणि याच्यात एक चौकटीमध्ये पाणी भरलेलं आहे, असं असं लक्षात घ्या. तर हे काय करायचं, आपल्याला हे सगळं पाणी ना एका बाजूला काढायचं, कुठं, या कोपऱ्यात काढायचं, कारण इथं काय ओंकाराची अमात्रा आहे. मग याला असं नाही करायचं, याला काय करायचं, असं जर केलं तर हे सगळं याच्यामध्ये थोडं थोडं ते पाणी भरलेलं ते कुठे येणार आहे, इथे येणार आहे. म्हणजे सगळ्यांचा लय कुठं होणार आहे, या सगळ्यांचा लय कुठं होणार आहे, इथं लय होणार आहे, इथं सगळं संपणार आहे. तसंच या ठिकाणी काय करायचं, चिंतन करायचं. या असं ह्या तक्त्यानुसार मी तुम्हाला आता जे कृती करून दाखवली का नाही, असं जर चिंतन जर केलं तर याच्यात काय होणार आहे, सगळ्याचा अमात्रेमध्ये जी परमार्थ रूप आहे त्या परमार्थ मात्रा आहे हे म्हणायला सुद्धा शिल्लक राहणार नाही. असं त्याच्यात काय होऊन जाईल, त्याचा लय होऊन जाईल. असे आता ते काय करायचं, ह्या ओंकाराचं काय करायचं, चिंतन करायचे. तिथं आत्म्याचं करायचंय का ब्रह्माचं करायचंय का कशाचं चिंतन करायचंय, कशाचं चिंतन नाही. पहिल्यांदा त्याला ब्रह्माचं चिंतन सांगितलं नाही, जीव ब्रह्म ऐक. पण तो म्हणला काय करावं गुरुजी, तुम्ही सांगता पण मला कसं वाटतंय, मला हे पटत नाही, मला हे कळत नाही, बुद्धी भांदी आहे, ऐक नाही. मग आता त्याला हा सोपा पर्याय दिलाय का नाही, आणि हा पर्याय करून तो शेवटी कुठं जातोय, तिथंच जातोय, नवीन काही ठिकाणी जात नाही. असे एकाग्र चिंतनाने चित्ताने चिंतन करावे. स्थावर जंगम रूप असंग आणि असंग, अद्वितीय, असंसारी, नित्यमुक्त, निर्भय ब्रह्मरूप ओंकाराचे परमार्थ रूप मी आहे, अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञानोदय होतो. बघा आता काय म्हटलं का, जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कसं आहे, स्थावर जंगम, म्हणजे काही स्थावर संपत्ती असते, काही जंगम संपत्ती असते, काही चल असते, काही अचल असते, आहे का नाही. ते सगळ्यामध्ये कोण आहे, ते ओंकार स्वरूप व्यापलेलं आहे. ते असंग आहे, आणि असंग म्हणजे कोणाचा संग करतं का, अद्वितीय आहे, म्हणजे दोन आहे का एक आहे, एक आहे. असंसारी आहे, त्याच्या ठिकाणी संसार आहे का, जगत आहे का, जगत सुद्धा नाही. नित्यमुक्त आहे, ऐक नाही, एकटंच आहे म्हणून मुक्त आहे, त्याचाच कोणाशी संबंध होत नाही म्हणून ते नित्यमुक्त आहे. निर्भय आहे, कोणापासून त्याला भय आहे का, एकटंच आहे म्हणून भय पण नाही त्याला. आणि ब्रह्मरूप आहे, ब्रह्मरूप म्हणजे ब्रह्म शब्दाचा अर्थ घ्यायचं व्यापक, आहे का नाही. ओंकाराचे परमार्थ रूप मी आहे, अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञानोदय होतो. असं जर चिंतन केलं तर ह्या चिंतनापासून काय होतं, ज्ञानाचा आपल्याला उदय होतो. म्हणून काही ठिकाणी काही लोक ग्रंथ पण चिंतन करत नाही, काय नाही. ओंकार एक मंत्र दिला, ऐक ना, मांडकी उपनिषदामध्ये या ओंकाराला काय खजान्याची तिजोरी म्हटलेली आहे. जो खजाना आहे ना, खजाना, तुका म्हणे नाही जाणीव अंतरी, आंतर्या थारा आनंदाचा, तो जो खजाना आहे, खजिना, त्या खजिनाची ही काय आहे, चावी आहे ओंकार, अशी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणून अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञानोदय होतो. म्हणून ज्ञानाद्वारा मुक्तिरूप फळ देणारी ही ओंकाराची निर्गुण उपासना बाकीच्या सर्व उपासनाहून श्रेष्ठ आहे. आता उपासना करायची तर कशी उपासना करायची, सगुण उपासना केल्याच्या नंतर गोंधळ होणार आहे, आणि निर्गुण उपासना केल्याच्या नंतर मुक्त होऊ शकतो आपण. पण निर्गुण उपासना करायची, ओंकाराची जी चौथी मात्रा अमात्रा म्हणून सांगितलेली आहे, या सगळ्यांमध्ये ह्या बाकीच्यांचा काय करायचा, लय करायचा. कसं करायचं, एक आसन घ्यायचं, त्या आसनावर बसायचं, हालचाल सुद्धा नाही करायची, ऐक ना, केस भर इकडचं तिकडे व्हायचं नाही का, चालेल हे हालता खाता उठता फिरता सगळं होऊ शकतं का आपल्याला, का असं बसूनच करावं लागेल. अहो असं बसून नाही करायचं, बसून म्हणजे फार मंद बुद्धीचं होऊन जायचं नाही. आपण बुद्धीला मध्ये कुशाग्रता आली पाहिजे. कसं या ठिकाणी लय करायचं आहे का नाही, ही उपासनाच आहे का नाही, हीच उपासना आहे खरी. आता ती जी उपासना सांगितली, मग थोडं हालायचं नाही, चित्त निरोध करण्याची उपासना आहे, लक्षात घ्या. चित्त निरोध करायचा आणि त्याच्यातला काय करायचा, अनुभव घ्यायचा. तो जो अनुभव येणार आहे, किंवा तो थोड्या काळापर्यंत हे संसार चक्र थोड्यापर्यंत ते घड्याळ थांबणार आहे, पण ते घड्याळ थांबणार आहे का, परत डोळे उघडल्यावर चालू होणार आहे. ते चांगदेव महाराजांसारखं होऊ शकतं. परत त्याला 7 वर्षाची मुक्ताबाई भेटून ती परत हेच सांगणार, तू लय चिंतन कर, तेव्हाच तू मुक्त होणार आहे. का दुसरं कशाने मुक्त होणार आहे, दुसरं कशानेच मुक्त होणार नाही आहे, असं लक्षात घ्यायचं. ते नाही का, फार दुखत असलं ते एका इंजेक्शन घ्यायचं, पेन किलरचं वगैरे, थोडंफार तेवढ्यापुरता फरक वाटतो, आहे का नाही. आणि ते इंजेक्शनची पॉवर संपली तर परत दुखायला सुरुवात होती. तसं नाही करायचं, डायरेक्ट त्याचं आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती दोन प्रकार केले का नाही, तर ती लयरूप निवृत्ती नाही करत बसायची, त्याची लयरूप निवृत्ती करता करता आत्यंतिक निवृत्ती करायला सुरुवात करायची, नष्टच करून टाकायचं सगळं. बाकीच्या सर्व उपासनाहून श्रेष्ठ आहे. या रीतीने हे ओंकाराचे चिंतन
मनन रूप आहे. आता हे चिंतन करायचं आहे का नाही. जेव्हा तुम्ही अनुष्ठान म्हणण्यापेक्षा अनुष्ठानाचा अर्थ होतो आचरण. जेव्हा तुम्ही एखाद्या आसनावर बसून नित्यनेमाने बसून जेव्हा वृत्ती एकाकार करताय की नाही, तिथे एकाकार करायची नाही. करायची झाली तर कुठं करायची, या पारमार्थ स्वरूपाच्या चिंतनामध्ये वृत्ती काय करायची, एकाकार करायची आणि सतत त्याचं काय करायचं, चिंतन करत राहायचं. उलट तुकोबांचा अभंग आहे का नाही, चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, तुम्ही वसूने अंतरी मज जागवा निर्धारी, आहे का नाही. सगळं मला जाग करा, त्या स्वरूपाविषयी मला सतत काय करायला हवा, चिंतन करायला हवा. माझं मन इकडं तिकडं जर गेलं, जेथे जेथे जाय मन आड घाली सुदर्शन, जिथं जिथं माझं मन बाजूला जाईल का नाही, तिथं ते सुदर्शन घाल आणि त्याच्यापासून मला परावृत्त करून मला परत चिंतनामध्ये आणून घाल, आहे का नाही. आणि असं जर चिंतन झालं आणि मला स्वरूपाची खरी ओळख झाली तर तुका म्हणे भोजे, मग मी नाचे न निर्लजे, मग मी मोठ्या आनंदाने अशा पद्धतीने काय करेन, लाजत. तुका म्हणे नाचे निर्लज होणी, नाही माझे म्हणे तुझा भाऊ. काय तुझा भाऊ राहील का, सगळं परमार्थ रूप होऊन जाईल, सारं परमार्थ रूप होऊन जाईल. मग अशा पद्धतीनं लज्जा निर्लज्जा कोणाला, जे असंग आहे त्याला लज्जा आहे का, जे अद्वितीय आहे त्याला लज्जा आहे का, जे असंग आहे त्याला लज्जा आहे का, जे नित्यमुक्त आहे त्याला लज्जा आहे का, आणि जे ब्रह्मरूप आहे त्याला लज्जा आहे का. पण याच्यातलं जे नाही ना त्याला लज्जा असते, आणि याच्यात जो आलाय का नाही त्याला लज्जा वाटेल का, कोणत्याही प्रकारची लज्जा वाटत नाही, असं लक्षात घ्यायचं. ह्या सर्व उपासनेहून श्रेष्ठ आहे. या रीतीने हे ओंकाराचे चिंतन मननरूप आहे. म्हणून हे मनन जो करतो त्याच मुनी म्हणतात. मुनी कोणाला म्हणायचं, जो मनन करतो, अशा पद्धतीचं चिंतन मनन करतो त्याला मुनी म्हणतात. हे ओंकाराचे चिंतन परमहंसाचे गुप्तधन आहे. परमहंस संन्यासी सांगितले का नाही आपल्याला, कुटीचक संन्यास, बौद्धक संन्यास, हंस संन्यास आणि परमहंस संन्यास. परमहंस संन्यासामध्ये कोण सांगितले, विद्वत संन्यास आणि विविदिशा संन्यास, बरं का. आणि हेच परमहंस जो सांगितलं का नाही त्याचं हे काय धन आहे, अशा पद्धतीचं चिंतन करणं, लक्षात घ्या. म्हणून परमहंसाचे गुप्तधन आहे. श्रीधनपुत्रादी सही संगरहित परमहंस याचा अधिकारी आहे. बघा आता इथं परत मुद्दा उपस्थित झाला. श्रीधनपुत्र संगरहित आहे का नाही, असा जो परमहंस आहे याचा अधिकारी आहे. ग्रस्तादी बहिर्मुख अधिकारी नाही, आणि ग्रस्तादी बहिर्मुख याचा अधिकारी नाही. आता मला सांगा, श्री धन पुत्र याचा त्याग करायचा का, याचा त्याग करायचा का, हे माझं नाहीच आहे असा विचार करायचा. हे माझं नाहीच आहे असं विचार मग करायचा. झाला का तो संन्यासी, माझं नाही म्हणून आहे की नाही. तुकोबांचा एक अभंग आहे, आता मी एवढंच सांगतो, वेळ होत आला. तुकोबांचा एक अभंग आहे की वैराग्य ते नव्हे बाईल्याच्या त्यागे, वैराग्य वावगे देश त्यागे, असं एक अभंग आहे. म्हणजे स्त्रीचा त्याग केला म्हणजे वैराग्य आलं का, किंवा स्त्रीला वैतागून कुठंतरी वनात वगैरे गेला तिकडं, आहे का नाही. आणि तिथं जर स्त्रीचं चिंतन होत असेल, संसार सोडून वनी गेला, वनिता चिंतू लागला. मग आता तो वनात गेला, वलकल वगैरे धारण केला, कोपीनं वनता खुलं भाग्य वनता, अशी सगळी अवस्था आहे. ठीक आहे, एक भुक्त राहतो, लंगोटी लावून राहतो, आहे का नाही, आणि सारखं घरचं चिंतन करतो, आहे का नाही. तर तो संन्यासी झाला का, मग तो संन्यासी नाही. मग संन्यासी कोणता, वैराग्य ते नव्हे बाईल्याचे ते का, बायकोचा त्याग करणं म्हणजे वैराग्य आहे काय, याला वैराग्य असं म्हणायचं नाही. तर ते मनामध्ये तिच्याविषयी जी आसक्ती, त्या आसक्तीचा त्याग करायचा, त्यालाच खरं काय म्हटलं जातं, वैराग्य म्हटलं जातं. मग आपण घरादारात असून याचा वैराग्य होऊ शकत नाही का, हे प्राप्त करून घेऊ शकत नाही का, घेऊ शकतो. फक्त परमार्थाचा कंटाळा नसावा त्याला, आहे की नाही, परमार्थाचा कंटाळा नसावा. तो का म्हणे देवापाशी विटाळाशी नसावे. विटाळाशी वीट आणि आळस दोन शब्द आलेले. विटाळाशी म्हणजे तुम्ही लगेच दुसरा अर्थ घ्यायचा, तसा अर्थ नाही घ्यायचा. विटाळाशी म्हणजे वीट आणि आळस, ज्याला आळस आहे आणि परमार्थाचा विटा आलेला आहे, तोच कोण आहे, विटाळाशी. तो त्याचा अधिकारी होईल का, तो त्याचा अधिकारी होऊ शकत नाही. आणि मी माझी आयसी आठवण विसरले जायचे अंतकरणं, पार्था तोची संन्याशी जाणं निरंतर, का मध्ये आधी जाण, का टेम्परवारी संन्याशी जाण, निरंतर संन्याशी जाण, ज्याला मी नाही माझं नाही. मग तो काही व्यवहार करत नाही का, तो सारे व्यवहार करतो. पण व्यवहार करत असताना बाधित वृत्तीने व्यवहार करतो सारे, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं असतं का, काही घेणं देणं नसतं. कारण त्या असणाऱ्या हत्तीचे सोंड आणि कान वाकडे जरी झाले तर हाती ठेवायचा का पेटूनच द्यायचा आहे, हाती पेटूनच द्यायचा ना शेवटी, काही जरी झालं तरी. त्याच्यामुळं तो काही त्याचा संघ करायला तयार आहे का,
नाही संघ करीत, पण हत्ती तयार करताना मात्र कसं तयार करतो, छान तयार करतो आहे का नाही. आणि पेटवायच्या टायमाला कान आणि सोंड वाकडे झाले तरी तो म्हणत नाही हे वाकडे झाले, मी एवढा प्रयत्न करून 8 तास करून हे सगळं तयार केलेलं आहे, तो असं म्हणत नाही. काही जरी झालं तर पेटवायचंच आहे. तसं हे सगळं जरी करत असेल तर तो काय म्हणतो, हे सगळं पेटवायचंच आहे. म्हणजे त्याच्यात असंग आहे का नाही, तो का त्याची आसक्ती आहे त्याच्यामध्ये, कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. म्हणजे संसारामध्ये राहून हे चिंतन होत नाही का, होऊ शकतं. फक्त कसं झालं पाहिजे, तो सगळ्यापासून निसंग स्वरूपाचा झाला पाहिजे. आता माझं कोणी आळवं आलं कानी, तो का म्हणे कानी बैरे झाले. तुम्ही मला किती आळवं आहे का नाही, किती व शिकवाल माझं वेळोवेळा, तुम्ही किती शिकवाल मला वेळोवेळा, मी तया गोवळा रतल्या. मी आता तिथं काय झाले, रतले रमले. आता मला मात्र आहे का नाही, विसरले कुळं आपला विचार, पती भावे धीर घर सोय. आता मला काही आठवत नाही आहे का नाही. अशा पद्धतीची ज्याची अवस्था होते, तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळे काळा. आता हे आठवायला लागले का भरपूर ते आठवत राहतं पुढं, पण जाऊ दे असू दे. अशा पद्धतीने ज्याची अवस्था होते तो याचं चिंतन नाही करू शकत का, तो मात्र याचं चिंतन करू शकतो, तो त्याचा अधिकारी होऊ शकतो. ठीक आहे. पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.